तुम्ही सत्यजित साहेबांना घरी घेऊन जाऊ शकता. हो, पण रेग्युलर चेकअपसाठी वेळोवेळी इथे यावं लागेल. डॉक्टर तुम्ही काळजी करू नका, मी मॅनेज करेन सगळं. आणखीन एक म्हणजे फिजिओथेरपीची सेशन्स आपल्याला लवकरात लवकर चालू करायला हवीत. आमच्या डॉक्टर मधुरा पाठारे त्यांची अपॉइंटमेंट घ्या. त्या घरी येऊन तुम्हाला सगळे एक्सरसाइज सांगतील. पण आणखीन काही काळजी? काळजी म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलंय, ही लढाई शरीरापेक्षा मनाची जास्त आहे. त्यामुळे मनाला उभारी येईल असं वातावरण त्यांच्या आजूबाजूला ठेवायला हवं. त्यांना आधी भेटलेले डॉक्टर परांजपे, हो, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. आय एम शुअर त्यांच्याशी बोलल्यावर सत्यजित साहेबांना नक्की बरं वाटेल. लेट्स होप फॉर द बेस्ट. येस. काय राव, सत्यजितराव मुदोळकर साहेबांचं स्टेटमेंट घ्यावं म्हणलं तर ते काय बोलायलाच तयार नाही. तू हा, मी मस्त म्हणलं त्यांना, हा बो द्या स्टेटमेंट द्या, स्टेटमेंट द्या, पण काय विषय नाहीच ना हो. बर मग आता मला सांगा, हा आम्ही पोलिसांनी पुढचा तपास करायचा कसा? हा मग नंतर पोलिसांच्या नावानं लोक खडे फोडायला लागतात हो, का यंत्रणा कुच कमी आहे म्हणून. हे बघा, मला जरा घाई, आपण नंतर बोलू. भेंग साहेब, काही तर मला बी हो, म्हणजे ज्यांनी हा कोणी घातपात केलेला आहे ना, म्हणजे मुळात घातपाताचा विषय असेल तरची गोष्ट आहे, त्याला पकडून तोडवून आत टाकायची घाई तर मला बी आहे. ते सत्यजितराव मुदोळकर साहेब काय बोलायला तयार नाहीत ना हो. एकदा बरं का, एकदा त्यांनी नुसतं तोंड उघडू द्या, मग बघा हा संताजी गंगाराम जानबोर काय चीज आहे. झालं तुमचं? येतो मी. नाही, मी काय म्हणतो, स्टेटमेंट नसं नाही का जाईना, पण तुमचा कुणाव काय संशय, म्हणजे कुणाव डाऊट खाताय का तुम्ही? बोला. हा बोला बोला. जानबोर, हा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, बरं का. हा, पण आता याच्यात काय घात घडून आणायचा होता ते तुम्हाला बी माहीत आणि मला बी. तेव्हा विषय असा आहे, संताजी जानभोर की तिथपर्यंत तुमचे हात पोचेपर्यंत एवढे जड झालेले असतात का त्याच्या पायावर लोळायला लागते तुम्ही. जाऊ द्या, विषय सोडा. कशाला उगाच खेळ करता करता स्वतःचाच खेळ खंडोबा करताय काय? आणि हा हा हा, काय जाऊन सांगा तुमच्या त्या दादासाहेब होळकरला त्याचे दिवस भरलेत म्हणावं. देवा तांबडे बाबा, तूच वाचव रे बाबा. बस, आता तुला कोणाची बी नजर लागणार नाही. आता तू फक्त आराम करायचा काय. आणि वहिनी, मी आता रोज याची अशीच नजर काढणार, म्हणजे कुणाची बी वाईट नजर याच्यावर पडणार नाही. माझ्या मायेचा ग. सत्यजित, अरे आता घरी आलायस तुझ्या, आता तरी हसू दिसू दे चेहऱ्यावर. चला चला, इथे दारातच उभं राहून बोलायचं आहे का? आणि दादा, तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना? चल.
हे काय फोनवर एवढी काळजी करत होतीस तर दादा आला त्याचा भेटून ये. का म्हणजे दादा काही विचारत होते का माझ्याबद्दल? म्हणजे आठवण काढली होती का माझी? नाही म्हणजे मला नाही माहिती. पण काहीतरी चर्चा झाली असेल ना हॉस्पिटलमध्ये. हा ॲक्सिडेंट होता का म्हणजे काहीतरी विचारलं असेल ना दादांनी. नाही म्हणजे घरी चर्चा झाली असेल तरी मला नाही माहिती. पोलिसांना काय सांगितलं दादांनी? म्हणजे त्यांचा कुणावर संशय किंवा काय? संशय म्हणजे नाही म्हणजे हे सगळं कोणीतरी घडवून आणलंय असं नाही ना वाटत आहे दादांना? मला काय माहिती. आणि दादाला काय वाटतंय त्यांनी काय सांगितलंय हे तू त्यालाच का नाही जाऊन विचारत? मला काय विचारते? अरे मग हॉस्पिटलमध्ये काय माशा मारायला पाठवलं होतं का तुला? अगं तू माझ्यावर कशाला चिडते? तू फिरकली तरी का हॉस्पिटलमध्ये? हां आणि तिकडे मी काय प्रॉब्लेम फेस केले तुला काय माहिती? तुला कसले आले रे प्रॉब्लेम्स? एक तर तिकडे हॉस्पिटलमध्ये आई आणि वहिनीचं भांडण, त्यात या दादाच्या ट्रीटमेंटची धावपळ. अगं काय सांगू तुला. अरे पण हे सगळं तू कुठे करत होतास? मग तुला काय वाटलं? त्या हॉस्पिटलमध्ये धड खायला नाही मिळालं मला. खाण्यावर आठवलं, भूक लागली. प्रिया प्रिया कसे थे? आता बरं आहे. औषधांमुळे थोडी ग्लानी आली. आत्ताच झोप लागली. बरं मी बसते हा त्यांच्याजवळ थोडा वेळ. प्रिया, हॉस्पिटलमधून येतानाच मी तुला सांगितलं होतं, काही चेहरे सत्यजितच्या समोर अजिबात येता कामा नयेत. हो मावशी, पण मी इतकं सांगून सुद्धा तू इथे असताना ही मुलगी त्याच्या रूममध्ये कशी जातीये? आई, अहो तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मी सकाळपासून माझा चेहरा त्यांच्या समोर येऊ दिला नाही. आता जर ते झोपलेत तर निदान एवढा वेळ तरी मला त्यांच्याजवळ बसू द्या. गरज नाहीये. ही मुलगी त्याच्या रूममध्ये थांबल्यावर सत्यजित काय लवकर बरा होणार नाहीये. मावशी हे बघ, मी बघते काय ते. तू जा, आराम कर. आजपासून मी सत्यजितच्या रूममध्ये त्याच्या सोबतीला थांबणार आहे. मगाशीच मी मीराला माझ्या झोपण्याची व्यवस्था त्याच्या रूममध्ये करायला सांगितली. अहो पण मग मी काय करू? खरं तर तू या घरातून कायमची निघून गेलीस ना, तर मला जास्त बरं वाटेल. पण माझं एवढं कुठलं नशीब असायला. मंजिरी, तुला जर हवं असेल तर तू माझ्या रूममध्ये. नाही नको. या घरात मला काय स्थान आहे ना हे खूप चांगलं कळलंय मला. तू नको काळजी करूस. मी बघते काय करायचं ते. आउट. चालती हो.
आता आपण एकाच बोटीचे प्रवासी नाही का? चालती हो इथून, तो तोड नाही बघायचं मला. दात पडलेल्या वाघाने कितीही डरकाय फोडल्या तरी तो काही करू शकत नाही. आयुष्यभर उभं नाही राहता आलं तरी चालेल मला, पण तुझ्या आधाराची गरज नाहीये. या जगासाठी मी आज पांगळा झालोय ग, पण तू तर मला मनानं केव्हाच पांगळा करून टाकलेस. अरे इतकी लाचार अवस्था झाली ना तुझी की इथे आता तुझ्या समोर तुझ्या बायकोला मंजिरीला मी मिठी मारेल माझ्या सत्यजितवर तुझी सावली जरी पडली ना तरी याद राख, लग्नाच्या वेळेला आम्हाला फसवलं. माझ्या सत्यजितच्या जीवावर बेतलंय ते. बास आता बास. सत्यजितराव, तुम्ही कितीही फुदकलात ना तरी तुमचा शेवट हा असाच होणार. जमिनीवर लोळणाऱ्या किड्यांवर मी थुंकत सुद्धा नाही. काय जानवर घ्या. अलीकडे आमच्याकडं तुमची पायधूळ झाडत नाही तुम्ही. त्यात तुम्ही आज आलात. आज आम्ही एकदम हॅप्पी, एकदम हॅप्पी. ते पी मिल्क स्वीट हॅव. चांगले चांगले. चांगलं आहे ना. सांगा ना काही हाल हवाल आमच्या जिवलग दोस्ताचे. काय तुम्ही तर पार राव त्याची पार करून ठेवली राव. अशी करून ठेवली, अशी करून ठेवली. काय आता काय विषयच नाही ना उरला. ते पी. हा पिट. आज आहे ना असा बाणगोळून पडलाय. लय तारा मिरवायचा. आता एवढं बकरू झालंय त्याचं पार. पितो ना. हा पितो ना. चांगलंय. हा पर तो त्याचा पार्टनर, हा तो गोरा पांढरा, तो विहंग. हा त्याचं काय. त्याचा जरा लईच वेगळा विषय बर का. असं म्हणलं तो. म्हणवता त्याचे दिवस भरले, उलटे आकडे मोजायला सांग त्याला, असं म्हणलं तो पांढरा. असं म्हणलं तो. असं उलटे आकडे मला. तो मला असं म्हणल्यावर तू त्याला काय म्हणला, म्हणजे तू ऐकून घेतलं का बोलला काय उलटा. नाही. मी नाही ऐकून घेतलं. मी लगे आवाज चढवला. काय वाटलं काय तुला म्हणलं. हा संताचे गंगाराम जानबोर म्हणतात मला. म्हणलं मी पण म्हणलं त्याला. नाही तू म्हणला काय, उत्तरादाखल तू त्यांना म्हणला काय ते मला ऐकायचंय. मी म्हणलं त्याला, ले अरे काय येड लागले काय. हा दादाच्या पाठीमाग मी उभा असताना धमकी द्यायचा विषयच काय. हा म्हणलं मी त्याला. म्हणलं अरे काय येड लागले काय, समजतो काय तू स्वतःला. मी म्हणलं त्याला मी नाही सोडला. सई जानभोर खोट्याच्या कपाळी गोटा. गोटा शांतीमध्ये, एकदम शांतीमध्ये, हॅप्पी मूड मध्ये. आणि तो कोण आहे ना विहंग का कोण बोलणारा आम्हाला, त्याला पाहिजे तेव्हा मोडून टाकू.
बंदाच मोडून पडल्यावर काय विषय आहे का हा ना काय? पार पार व्हीलचेअरवर बसवलाय त्या मुदळकरला हा. त्याला वाटत असेल बाबा मेलो असतो तर सुटलो असतो याच्यातून सुटणार नाहीत तो अनुभव सुटणारच नाहीत. माझ्या हापिसात येतो, माझा गळा काय पकडतो. आता फक्त पायच ठेचले ते गळा मोडून टाकणार. असा लोळा गोळा झाला पाहिजे, त्या पायाशी पडला पाहिजे. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा. वहिनी अगं पहाटे पहाटे मी अंबाबाईच्या देवळात गेलते सत्यजीसाठी अंगारा आणायला. कुठे आहे तू? आंघोळीला गेला. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता हो पोराच्या. अगं कसा डोळ्याला डोळा लागेल त्याचा? या घरामध्ये ना चांगले दिवस याची शक्यताच धुसर होत चालली. बघितलंस, एका चुकीची शिक्षा किती लोकांना आणि किती काळ भोगावी लागते ती. पंच, त्या मुलीच्या बाबतीत एक चूक झाली खरी, पण तिच्या नावाचा सारखा सारखा उल्लेख नकोय. हा, मला बी आनंद नाही हो तिचं नाव घ्यायला. तिचं नाव कायमच पुसून टाकणार आहे मी या घरातून. आता तू म्हणलीस म्हणून बरे, पण वहिनी जे काय बोललीस ना ते ध्यानात ठेव म्हणजे झालं. पंच, याच्या पुढे या घरामध्ये मी जे म्हणतीये ते आणि तसंच होईल हे लक्षात ठेवा तुम्ही. अगं तसंच होईल. मी हाय ना तुझ्या संगतीला. आता परत परत तिचं नाव घ्यायला मला बी नाही आवडत. पण आता तूच बघ, तू सत्यजीची काळजी घेत होतीस इथं, तेव्हा हिनं जाऊन तुझ्या रूम मध्ये झोपायला नको होतं का? पण तुझ्या रूम मध्ये नाही तर नाही, आमच्या रूम मध्ये येऊन झोपायचं. पण नाही, पण तिनं नाटक केलं नाही तर ती मंजिरी कसली? म्हणजे आता काय केलं तिनं? अगं रात्री किचन मध्ये फरशीवर वळकटी टाकून झोपली ती. काय म्हणजे घरात एवढे नोकर चाकर असताना ती किचन मध्ये झोपली? नाहीतर काय. काय नाही ग, नाटक नुसतं. आता ती वळकटीवर झोपली म्हणल्यावर सत्यजितला तिच्याबद्दल कळवळ वाटणार हे तिला ठाव आहे. आणि आपला सत्यजित एकदम साधा भोळा बघ. नाहीतर काय, त्याच्या साधे भोळेपणाचाच फायदा घेत आली आहे ती. काय करायचं या मुलीचं मला कळेनासं झालंय. वंच, अवघड जागेचं दुखणं होऊन बसले, दुसरं काय. वहिनी, अवघड जागेच्या दुखण्यावर येळीच इलाज केला नाही ना तर ते जास्त अवघड होऊन बसते. नाही, असं नाही होणार. वंच, तुम्ही थांबा. सत्यजित बाहेर आलं की त्याला आई अंबेचा अंगारा लावा. मी आलेच. मंजिरी, काय दाखवून द्यायचं असतं का तुला? या घरात माझे किती हाल होत आहेत, मला काय काय सहन करावं लागतंय, मी तुला किती दुष्टपणाने वागवतीये हेच दाखवायचंय ना? अहो असं काय बोलताय आई? असं काही दाखवून द्यायचं नाहीये मला. हो, मग किचन मध्ये झोपायचं काय कारण आहे? कसल्या दुःखाचं प्रदर्शन मांडलंयस तू? मी कुठल्याही दुःखाचं प्रदर्शन नाही मांडते आई. मग घरातल्या नोकरांसमोर तमाशा करायची काय गरज होती तुला? प्रियाने तुला सांगितलं होतं ना तिच्या खोलीत झोप म्हणून. मग आई, माझी हक्काची जागा मला सोडायला लागल्यानंतर मी कुठे जायचं हा प्रश्न माझा आहे. आणि हो, राहिला प्रश्न नोकरांचा, तर ते काय आंधळे किंवा बहिरे नाही आहेत ना. या घरात काय चाललंय, कोण कसं वागतंय हे त्यांना दिसतही आणि ऐकूही येत. बास,
खूप बोललीस. मावशी अगं का ओरडतेस तू? सत्यजितने ऐकलं तर परत त्याला त्रास होईल. हेच हवंय ना हिला. सत्यजितला त्रास व्हावा हीच तर इच्छा आहे हिची. म्हणून जाणून बुजून असं वागतीये ती. पण आता सत्यजितची काळजी घ्यायला मी स्वतः आहे. मी बघतेच. मंजिरी प्लीज प्लीज आता तू तरी शांत राहा. प्रिया आता यापेक्षा आणखी किती शांत बसू मी? यापेक्षा आणखी शांत बसणं म्हणजे स्वतःचं मरण पत्करण्यासारखं आहे. मी तेही केलं असतं अगं, पण त्याने काय सिद्ध होणार? मी दोषी आहे एवढंच सिद्ध होईल त्याने. ज्या क्षणी मी निर्दोष आहे त्यांना कळेल ना, त्याच्या पुढच्याच क्षणी मरण आलं ना तरी चालेल मला. हे बघ, मला मान्य आहे, पण ही वेळ नाही आहे. त्या फिजिओथेरपिस्ट डॉक्टर पाठारे येणार आहेत. मी आले.